श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींपेक्षा वर्तमान काळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आपल्यामध्ये दाखवता आला पाहिजे. समर्थ म्हणाले, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. बरोबर आहे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपला भूतकाळ होऊन गेलेला आहे, वर्तमान काळ आपला देह जगत आहे आणि भविष्यकाळ उद्याचा दिवस म्हणजे भविष्यकाळ. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, भूतकाळात घडलेल्या गोष्टी ज्याप्रमाणे भूतकाळात घडलेल्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी बघा आपण पुन्हा पुन्हा काय करत असतो, ऐकत असतो, पाहत असतो, त्याची आठवण होत असते. परंतु त्या गोष्टीमध्ये आपला देह खचून जातो, आत्मविश्वास गमावून बसतो. समर्थ म्हणाले, जे झाले ते होऊन गेले ना, आता तरी आपला देह शहाणा झाला पाहिजे. बरोबर की नाही? कारण काय होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी बघा, प्रत्यक्षात जर आपण वर्तमान काळामध्ये त्याचा विचार करत बसू तर वर्तमान काळात जो आपण विचार करत आहोत त्याने आपलं भविष्य घडणारं नाही आहे. जे आत्ताच्या बघा घडीला प्रत्यक्षपणे वाढलेलं आहे ना, ते जाणून घेतलं पाहिजे. समर्थ म्हणाले, भविष्याची चिंता करू नकोस, भविष्याच्या शिखरावर तुला जायचं आहे. भविष्यात बघा प्रत्यक्षात यशाचा टप्पा गाठायचा तर भूतकाळातल्या गोष्टी स्मरण करून वर्तमान काळात बघा उत्तमरित्या तयार हो. आणि जर वर्तमान काळ बघा प्रत्यक्षात आपण जो आता चालू आहे त्या वर्तमान काळामध्ये जर आपण कार्य केलं नाही आणि आपण मोठमोठी स्वप्न पाहिली की मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, मला सर्वात मोठा व्यक्ती बनायचं आहे, कसं होणार हो? आता तुला डॉक्टर बनायचं आहे, बरोबर आहे. आता आपण जर डॉक्टरकीचा अभ्यास केला तरच आपण डॉक्टर होऊ शकतो ना, नाही तर कंपाऊंडर बनण्याच्या सुद्धा लायकीचं होणार नाही आहे. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आयसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. म्हणजे विचार करा, आपल्याला सर्वात मोठं बनायचं आहे. पण ज्या भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा उकरण्यात काय मजा आहे का हो? नाही ना. म्हणजे विचार जर आपण केला तर आता येणारं बघा एखादा सण असेल, त्या सणाची आपण तयारी करत असतो की नाही? बरोबर. होळी असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तयारी करतो की नाही? बरोबर की नाही? महिना अगोदर, 10 दिवस अगोदर तयारी करतो. जे झालंय त्याचं आपण बघा नियोजन करतो का? नाही आहे, कारण ते होऊन गेलेलं आहे. बरोबर की नाही? कारण एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन कसं करायचं, बरोबर आखणी करतो की नाही? प्लॅनिंग बरोबर करतो की नाही? कारण ते भविष्यामध्ये आपल्याला उत्तम रीतीने करायचं, त्यासाठी आपण वर्तमान काळात तयारी करत असतो. बरोबर की नाही? त्यासाठी आपण आपला देह बघा कुठल्याही कामामध्ये लक्ष न देता जे आपल्याला कार्य करायचं त्या कामामध्ये लक्ष देत असतो. आणि ते काम पूर्ण होण्यासाठी बघा एखादा कार्यक्रम असेल तर बघा प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आपण आखणी करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, भूतकाळात घडलेल्या गोष्टी असतात त्या आपल्या मनाला, आपल्या शरीराला खूप त्रास देत असतात आणि त्यामुळे काय होतं, आपला देह खचून जातो की मी माझ्या आयुष्यात बघा प्रत्यक्षात हे कार्य केलं नाही, हे कार्य केलं असतं तर बरं झालं असतं. अजून कुठे वेळ गेली आहे? वर्तमान काळात कर ना. प्रत्यक्षात तुझा दिवस, तुझी पुण्याई तुझ्या हातात आहे. काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. समर्थ म्हणाले. तरी सुद्धा आपण काय विचार करतो, अरे अजून माझ्याकडे दिवस पाहिजे होते, मी खूप काही करून दाखवलं असतं. अहो प्रत्यक्षात आपल्याला करायचं आहे.
जे करायचं ते उत्तमरित्या करायचं आहे. मग त्यासाठी कोणावरती अवलंबून राहू नकोस. आपण फक्त आपलं एकच उदाहरण असतं, मी जर हे पहिल्यापासून केलं असतं ना, तो खूप मोठा झालो असतो, माझ्याकडे खूप काही असतं, परंतु अजून कुठे वेळ गेली आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी वर्तमान काळात जर आपण पाहत राहिलो तर भविष्यामध्ये तुला अडथळे येतील. समर्थ म्हणाले, आपल्याला वर्तमानात जगण्याची प्रेरणा कोण देतो? तो भूतकाळ. बरोबर? जे घडून गेलं म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्यावर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आजच्या परिस्थितीशी म्हणजे जो दिवस उत्तमरित्या चालू आहे त्या दिवसामध्ये संघर्ष करून आणि कष्ट करून उज्ज्वल भविष्याचे ध्येय साध्य कर. हेच खरं यश आणि शौर्य आहे ना. यशाचं प्रतीक आहे. खरं यश तर यातच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, उत्तमरित्या आपल्याला एक बोध प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आदित्य नावाचा एक तरुण होता. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. या देहाचाच भाग चालू आहे. आणि त्याचा व्यवसाय अचानक बंद पडला. तो खूप आर्थिक संकटात आला होता. कारण व्यवसाय बंद झाला, पैसे मिळणं बंद झाले. तो दिवसभर घरी बसून माझं नशीबच खराब आहे असं म्हणत, बघा, प्रत्यक्षपणे मागच्या वर्षी तसा निर्णय घ्यायला नको होता असे म्हणत भूतकाळातील चुकांवर रडत बसायचा. आता व्यवसाय त्याचा बंद झाला, आर्थिक संकटात देह बसलेला आहे आणि तो शेवटी कशावर अवलंबून राहिला? मागच्या गोष्टी सर्व बघा त्याला आठवू लागल्या की मी असा निर्णय घ्यायला नको होता, त्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे, माझ्यावर हा प्रसंग ओढवलेला आहे. आणि हे पाहून, हे ऐकून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं आणि बघा त्या चुकांवर तो रडत बसायचा. त्याच्या गावातील एका समजूतदार वयस्कर व्यक्तीने त्याला पाहिलं, त्याच्या जवळ आली आणि ती व्यक्ती म्हणाली, बाळा, मागच्या पावसात भिजलेले कपडे वाळत घालण्यात अर्थ नाहीये. उन्हात वाळत घालावे लागतात. कारण भूतकाळ हा भिजलेला कपडा असतो, वर्तमान काळ हा उन्हाळा असतो. आणि आज तू जर कष्ट केलेस, मेहनत केलीस तरच भविष्यात यश नक्कीच पाहायला मिळेल. आता प्रत्यक्षात त्या वयस्कर व्यक्तीचं बोलणं ऐकून त्या आदित्याला सांगितल्याप्रमाणे सर्व काही बघा प्रत्यक्षपणे समजत गेलेलं होतं. त्याने तो भूतकाळाचा विचार सोडूनच दिला की मला बाबा या व्यक्तीने खूप काही उत्तमरित्या समजावलंय, तर मी या विचारामध्ये का अडकून राहू. त्याच दिवशी छोट्या बघा प्रत्यक्षात भाड्याच्या जागेत पुन्हा नवीन काम सुरू केलं. कारण जागा विकत घ्यायला त्याच्याजवळ पैसे नव्हते, म्हणून त्यांनी भाड्याची जागा घेतली आणि त्या जागेमध्ये एक नवीन कार्य सुरू केलं. अथक परिश्रम आणि जिद्दीमुळे काही वर्षातच त्याने जुन्या व्यवसायापेक्षा मोठा व्यवसाय उभा केला. जो भूतकाळातल्या गोष्टी बघा सतत आठवत होता, त्या गोष्टी बंद करून आता उत्तमरित्याने मला परिश्रम करायचे, मेहनत घ्यायची, जिद्द ठेवायची आहे. आणि त्या वर्षात त्याने जुन्या व्यवसायापेक्षा म्हणजे जो पहिला व्यवसाय करायचा त्यापेक्षा त्याने सर्वात मोठा व्यवसाय उभा केला. म्हणजेच काय तात्पर्य काय? समर्थ म्हणाले, ज्यावेळी त्या आदित्याला समजावण्यासाठी वयस्कर व्यक्ती पुढे धावून आली आणि त्याने बघा प्रत्यक्षात सर्व काही समजावलं, म्हणजे भूतकाळात अडकून राहणं किंवा अडकून पडणं म्हणजे प्रगती थांबवणं होय.
आपण का अडकून राहायचं? भूतकाळात घडून गेल्यात ना, सोडून द्यायच्या. परंतु वर्तमान काळातील संघर्ष म्हणजेच भविष्यातील यशाचं शिखर गाठण्यास केलेला प्रयत्न होय. जय जय रघुवीर समर्थ.